नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्वरगंधर्वच्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हा सगळ्यांसाठी ध्रुपद घेऊन आली आहे राग बागेशीचा. तर चला आपण त्याचा स्वर ओळखून सुरू करू. तर तो ध्रुपद आहे जय 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 जगदाधार. हा वरच्या तार सप्तकामधला सा तिथून सुरू होतो. आणि आज आपण हा ध्रुपद तानपुरावर सादर करणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. ही होती ध्रुपदची स्थाई. आता आपण याला वन बाय वन लाईन बघू. जय 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 जगदाधार. मोस्टली तुम्हाला ध्रुपदची दुगुण करावं लागते. तर जेव्हा तुम्ही आधी नॉर्मल स्थाई गाल तेव्हा तुम्हाला मात्रा लक्षात ठेवायची. सिंपल हा जो ध्रुपद आहे तो चौथ्यांमध्ये गायला गेला आहे. धा धा धिंता किठदा धिंता किट तक गदी ग 12 मात्रा. तर कसे येणं पडले जय 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 जगदाधार असं आहे ना. दुसरी लाईन दीनबंधू दीनवार. अल्टरनेट इच लेटरला शब्दाला त्यांनी एक स्पेस आ एक मात्रा सोडली आहे. ही दुसरी लाईन. तिसरी लाईन कशी दारिद दुःख हरणहार. फर्स्ट आणि लास्ट ना उकार म्हणजे एक मात्रा ऍड केली आहे. आणि मग सर्वात शेवटची स्थायीची लाईन इथे थोडा ट्विस्ट आहे. इथे धाला त्यांनी 2 मात्रा एका आकारमध्ये दिल्या. ही झाली स्थायी. चला याचा अंतरा बघू आपण. तर अंतरा आहे राम कृष्ण होती अंतरा. चला आता याला आपण लाईन बनवू. राम कृष्ण वासुदेव. इथे कसं छान लेट पॅटर्न फॉलो आहे. राम कृष्ण वासुदेव चंद्रमणी मधुसूदन लास्ट लाईन सेम स्थायीचा चौथ्या लाईन सारखी आहे. तर हा होता ध्रुपद आणि आजच्यासाठी एवढेच. धन्यवाद.